हॅलो नमस्ते, तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी व्लॉगमध्ये. आणि मी आहे पूजा. सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना आपले घर स्वच्छ, सुंदर, प्रसन्न हवे असते. कुणीही घरात आले तर त्याला आपले घर स्वच्छ असे दिसावे असे वाटत असते. परंतु घरात जर लहान मुले असतील किंवा आपण जॉब वगैरे करणारे असू तर हे शक्य होत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. त्या जर आपण नेहमी करत गेलो तर आपले घर थोड्या प्रमाणात का होईना पण नेहमी स्वच्छ राहण्यास मदत होईल. चला तर मग स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर सकाळी सकाळी दारं खिडक्या ओपन करून द्यायच्या. त्याचे कारण म्हणजे रात्रभर आपण दारं खिडक्या बंद केलेल्या असतात, दमट असं वातावरण झालेलं असतं. सकाळी जर आपण त्या ओपन करून दिल्या तर छानशी अशी ताजी हवा घरामध्ये येते व प्रसन्न असं वातावरणाची सुरुवात सकाळीच होऊन जाते. सकाळच्या घाई गडबडीत सर्वजण तर निघून जातात, पण हे अस्तव्यस्त झालेले कपडे आणि मेन म्हणजे हे आंघोळीचे अंग पुसलेले टॉवेल ते कधी सोप्यावर तर कधी कुठे असे टाकलेले असतात. ते आधी सगळ्यात आधी उचलायचे आणि बाहेर उन्हात वाळत टाकायचे, त्यामुळे त्यांना उबटवास येत नाही. प्रत्येक कामाचे एक रुटीन ठेवा. कामाला जर रुटीन असेल तर काम वेळेचे वेळेवर होतात. जेव्हा रुटीनमध्ये आपण कामं करतो तेव्हा आपल्याला त्या कामाचा अजिबात कंटाळा येत नाही आणि वेळेवर आपली कामे पण होतात. तर त्याच पद्धतीने विंडो वगैरे पण साफ करून घ्यायच्या ओल्या कपड्याने. आणि हा ज्या आपण जे पडद्याला जो रॉड लावलेला असतो तोही वेळचे वेळी पुसून घ्यायचा, हात स्वच्छ करून घ्यायचा. म्हणजे सणासुदीला जेव्हा आपण तो स्वच्छ करायला घेत होतो तेव्हा इझीपणे तो स्वच्छ होतो, जास्त चिकट झालेला पण नसतो आणि काम आपलं इझी होऊन जातं. घराला झाडू मारताना सुद्धा अगदी कानेकोपरे असे स्वच्छ झाडून घ्यायचे. आणि आपण जर जॉब करणारे असू तर आपल्याला ते शक्य नाही आहे, पण जर आपण हाऊसवाईफ असू तर मला तरी म्हणणं आहे की दिवसभरातून आपण 3दा झाडू तरी हा केलाच पाहिजे. आणि सोपे शक्य झालं तर 2-3 दिवसामधून एकदा सोपे वगैरे सरकवून झाडलं तर अतिउत्तम, नाही का. म्हणजे त्यामागे जाळे जळमटे वगैरे झालेले असतात तेही निघून जातात. आता माझा सोपा हलका आहे म्हणून मी सरकवून वगैरे झाडू शकते, पण ज्यांचे सोपे हलके वगैरे नसतात, हलवायला जरा जड जातात, तर त्यांनी त्यांच्या मिस्टरांची हेल्प वगैरे घेऊन आठवड्यातून एकदा तरी ते काम केलंच पाहिजे. म्हणजे त्यामागचे जाळे जळमटे हे जास्त होत नाही. आणि मग सणासुदीला जेव्हा आपण सगळं घर डीप क्लिनिंग करायला काढतो तेव्हा जास्त त्रास होत नाही. आणि मी माझ्या दारासमोरही झाडू करून घेत असते. हालाकी साफसफाईवाले येतात पण तरीही मी स्वतः पुन्हा एकदा झाडू वगैरे करून घेत असते, कारण की माझं घर आहे, मला स्वच्छ ठेवणं आहे. आणि चांगलं असतं की आपण आपल्या दारासमोर झाडू मारलेला कधी उत्तम. आणि बिल्डिंग ही स्वच्छ केलीच जाते, पण तरीही मी माझ्या दारासमोरचा हा पोर्शन नेहमी स्वतः पुसून वगैरे अशी घेत असते. लादी पुसण्यासाठी मी फिनाईलसोबत मिठाचा पण वापर करते. त्याचे कारण असे की मुंग्या वगैरे होत नाही. आणि असेही म्हटले जाते की जर मिठाच्या पाण्याने लादी जर पुसली तर निगेटिव्ह एनर्जी घरात राहत नाही. असो, हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न आहे. मी तर नेहमीच मीठ टाकून लादी पुसते, तुम्हीही पुसून बघा. आणि मग नंतर मॉपच्या साह्याने घराचे कानेकोपरे पुसून काढायचे. आणि 2 पाण्याने का होईना लादी ही पुसून काढायची. आणि मी जसं झाडण्याबाबतीत जसं सांगितलं तसंच की सोपे वगैरे जर सरकवता आले तर ते सरकवूनही तुम्ही लादी वगैरे पुसू शकता. नाही तर मॉप हा सोप्याच्या खालीपर्यंत म्हणजे जिथेपर्यंत पोचतो तिथपर्यंत ॲटलिस्ट तुम्ही मॉप टाकून पुसून घेत जा, जेणेकरून तिथेही स्वच्छता वगैरे राहते, किडा मुंग्या होण्यास कारण ठरत नाही. आणि मेन म्हणजे कसं आहे ना की ज्या ज्या भाग आपल्याला ज्या ज्या वस्तू सरकवता येतात त्या सरकवून जर आपण अशी स्वच्छता जर ठेवली तर सणासुदीच्या टायमिंगला जेव्हा आपण डीप क्लिनिंग वगैरे करतो त्यावेळेस आपल्याला जास्त त्रास होत नाही. घर प्रसन्न दिसण्यासाठी घराचा एंट्रन्स खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे घराच्या समोर नेहमी रांगोळी काढावी. आता सकाळच्या घाई गडबडीत किंवा जॉब करणाऱ्या महिलांना ते जमत नाही, पण त्यावरही उपाय आहे. तो म्हणजे की मोठी रांगोळी न काढता त्यापेक्षा तुम्ही फक्त लक्ष्मीचे पावलं जरी काढले तरी आपल्या मुख्य दरवाजा खूप छान आणि प्रसन्न असा वाटतो. आणि मार्केटमध्ये अवेलेबल तर आहे ना इन्स्टंट रांगोळी वगैरेचे छापे वगैरेही मिळतात, त्याने सुद्धा आपण रांगोळी काढू शकतो. जशी दारासमोर रोज रांगोळी काढली पाहिजे तशी देवापुढेही रोज रांगोळी काढली पाहिजे, म्हणजे दिवसभर प्रसन्नतेचे वातावरण घरामध्ये राहते. पुढची गोष्ट म्हणजे जी की प्रत्येक घरात होत असते ती म्हणजे धुतलेले कपडे. ते कपडे कधीच वेळच्या वेळी दोरीवरून काढून टाकले जात नाही किंवा वेळच्या वेळी त्याच्या घड्याही केल्या जात नाही, जागेवर ते ठेवले जात नाही. तर तसे न करता वेळच्या वेळी दोरीवरून कपडे काढून घ्या, त्याच्या पद्धतशीर घड्या पण करून घ्या.
आणि इस्त्रीचे कपडे बाजूला काढा, लहान मुलांचे कपडे असतील ते बाजूला करा. आणि इस्त्रीचे कपडे बाजूला काढले असेल तर ते इस्त्रीला पण आपल्याला देता येतात. आणि लहान मुलांचे कपडेही आपल्याला व्यवस्थित ठेवता येतात, जेणेकरून ते वेळेवर सापडतात पण आपल्याला. काढून ठेवले पाहिजे, म्हणजे काय होते ना, 2 ते 3 दिवस कपडे तसेच साचून राहत नाही आणि वेळेवर आपल्याला जो कपडा हवा आहे तो पण मिळून जातो आणि आपला वेळही वाचतो. आता घरातील छोट्या मोठ्या वस्तू, शोभेच्या वस्तू ह्या ज्याच्या त्याच्या जागेवर असतील तर नीटनेटकेपणा दिसतो. आता माझा हा टेबल त्या बरोबर टीव्हीच्या अगदी खाली आहे. त्यावर काही शोच्या वस्तू ठेवल्या आहेत, पण जिथे तुम्हाला बाकीच्या वस्तू पण दिसल्या असतील, जसे की गाडीची चाबी होती, परत नोटबुक दिसते, गॉगल दिसतोय, हो की नाही. पण ही ती जागा नाही आहे, ह्या वस्तू ठेवण्याची ही जागा नाही आहे. तर त्या ड्रॉवरमध्ये वगैरे जिथे वस्तू आपण ठेवतो नेहमी, ह्या वस्तू ठेवायची जिथे जागा आहे तिथेच त्या ठेवल्या गेल्या पाहिजे. व घरातल्या छोट्या मोठ्यांना पण ह्या सवयी लावल्या पाहिजे, म्हणजे एखादी वस्तू आपल्याला हवी आहे ती तिच्या जागेवर आपल्याला मिळून जाते व जास्त पसारा पण होत नाही. आणि वेळच्या वेळी जर आपण धूळ वगैरे जर साफ करत राहिलो तर जास्त जाळजळमाटे पण होत नाही आणि तो जो पोर्शन आहे किंवा ती जागा आहे ती पण अशी प्रसन्न वगैरे दिसत असते. तर आता माझ्या टीव्हीच्या खाली अगदी टेबल आहे, तर तिथेच सेटअप बॉक्स वगैरे ठेवते आणि सेटअप बॉक्सच्या तिथे मी रिमोट ठेवते, जेणेकरून ते लवकर सापडतं. तर अशा पद्धतीने आपली ही स्वच्छता दिसून येते. त्यानंतर सगळ्यात जास्त दुर्लक्ष केली जाणारी वस्तू म्हणजे डस्टबिन. हो, डस्टबिनच्या स्वच्छतेकडे आपले नेहमी दुर्लक्ष होत असते, पण तीच वस्तू सगळ्यात जास्त स्वच्छ करण्याची गरज असते. कारण सगळ्यात जास्त दुर्गंधी किंवा घाण वास येत असेल तर त्यातूनच येत असतो आणि घराच्या स्वच्छतेला गालबोट लागते. त्यामुळे डस्टबिनकडे दुर्लक्ष करायचे नाही, तो रोजच्या रोज साफ करण्याचा प्रयत्न करायचा. रोज जमत नसेल तर किमान 2 दिवसातून एकदा तरी करण्याचा प्रयत्न नक्की करा. आता किचनकडे येऊया. किचनमधल्या अशा काही गोष्टी असतात त्याकडे आपले लक्ष जरा कमीच जाते. त्यातले उदाहरण द्यायचे म्हटले तर सिंकमधील जाळी. ही जाळी काढून रोजच्या रोज साफ केली पाहिजे व त्याखालील जो होलचा भाग असतो तो पण भांडी घसून झाली की स्वच्छ केला पाहिजे. कारण आपली भांडी झाली की आपण सिंक वरच्या वर घसून साफ करून घेतो, पण त्या जाळीच्या खाली साफ न केल्यामुळे तिथे घाण थर साचून चिकटपणा येतो. त्यामुळे ती जाळी काढून ते होलची जी जागा असते ती स्वच्छ केली पाहिजे. सिंकचे जे कोपरे वगैरे असतात तेही आपण व्यवस्थितपणे घसणीच्या साहाय्याने स्वच्छ केले पाहिजे. कारण की तिकडे पण दुर्लक्ष जर झालं तर तिथे पण पाणी साचून चिकटपणा येतो, थर साचत चालतो. त्यामुळे या बारीक बारीक गोष्टींकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यानंतर सिंकचा जो नळ असतो तिकडे तर आपलं लक्षच जात नाही, तोही आपण वेळच्या वेळी जर साफ केला ना तर बेटर असतं. नाही तर मग काय होतं की फोडणीची वगैरे जी तेलकटपणा असतो तोही नळावर साचून नळ पण चिकट वगैरे होतो. सगळीकडेच किचन ट्रॉली असतात असे नाही, माझ्याकडे तर अजूनही रॅकच आहे. तर रॅक किंवा त्यावरील भांडी आपण काही रोज रोज घासू शकत नाही आणि विंडोमधून सतत धूळ येत असतेच आणि भांड्यांवर बसते, तर ती भांड्यांवरची धूळ पण वेळच्या वेळी साफ करण्याची गरज असते. आणि मी रॅकवर अशा पद्धतीचे कवर बनवून घेतले ना की ते ओल्या कपड्यांनी जरी मी पुसले ना तरी ते असे स्वच्छ दिसतात. आणि हो, 2-3 दिवसातून फ्रीज पण बाहेरून का होईना ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा, कारण आपले तेलकट हात किंवा लहान मुलांचे खराब हात लावून फ्रीजला आहे ना डाग पडतात. मग डीप क्लीनच्या वेळेस ते डाग काढायला खूप त्रास होतो. त्यामुळे 2-3 दिवसातून ओल्या कपड्यांनी का होईना पण फ्रीजवरचीवर पुसत चला. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.